Hello dear students, in today's lecture we are going to start the next part of this chapter, heredity and variations. In the last lecture we have seen about the structure of DNA, structure of genes, right? We have seen the concept of nucleotides, then what are genes, what are nucleotides, what are purines, what are pyrimidines, हे सगळं आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलेलं होतं. नाउ लेट्स कंटिन्यू द नेक्स्ट पार्ट. आणि आजच्या पार्ट मध्ये आपण काही महत्त्वाच्या कन्सेप्ट जसं की डीएनए फिंगरप्रिंटिंग काय आहे, त्यानंतर ह्युमन जीनोम प्रोजेक्ट काय आहे, बिकॉज ह्याच्यावरती देखील तुम्हाला नोट्स, गिव्ह रिझन सारखे काही क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. सो आपला जो पहिला आजचा पार्ट आहे तो आहे डीएनए फिंगरप्रिंटिंग. फिंगरप्रिंट म्हटले की आपल्याला हाताचे ठसे आठवतात. मग डीएनए फिंगरप्रिंट म्हणजे काय? हाताच्या डीएनएचा फिंगरप्रिंट का फिंगरप्रिंटचा डीएनए का काय नक्की काय असतं, तर ते आपण आज समजून घेणार आहोत. डीएनए म्हणजे काय तुम्हाला कळलंय. इट इज द डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड आहे आपल्या बॉडीमध्ये असणारं, ऑब्व्हियसली जे न्यूक्लियसमध्ये आढळतं मोस्टली. नंतर हे आपल्याला सायटोप्लाझम मधले असणारे जे वेगवेगळे सेल ऑर्गॅनल्स आहेत, मायटोकॉन्ड्रिया असेल, प्लास्टिड असेल, तिथे देखील आढळलं. मग आता या डीएनएचा फिंगरप्रिंटिंगशी काय संबंध आहे ते बघूयात. जसं की आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं, आपल्या डीएनए मध्ये असणारा न्यूक्लिओटाइडचा जो स्पेसिफिक सिक्वेन्स असतो त्या सिक्वेन्सला आपण जीन असं म्हणतो, राईट. सो प्रत्येक एक जीनची लेंथ जी असते ती कमी किंवा जास्त असते. त्या जीनमध्ये असणारा न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स लहान किंवा मोठा असतो, ठीक आहे. सो प्रत्येक आपली जी कॅरेक्टर आहे, आपण दिसतो कसे, आपण आहोत कसे, आपली उंची, रंग, केस, आपल्याला असणारा एखादा डिसऑर्डर, जेनेटिक डिसऑर्डर ज्याला म्हणतो आपण, ते आपली बुद्धिमत्ता, सगळं 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 इज डिसाइडेड बाय द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड विच इज नथिंग बट द जीन्स इन आवर बॉडी. मग हा जो जीन्सचा सिक्वेन्स असतो इट इज व्हेरी व्हेरी स्पेसिफिक, जो प्रत्येक इंडिव्हिज्युअल मध्ये युनिक असा असतो. माझ्यासारखा सेम डीएनएचा सिक्वेन्स जगात कुठल्याच व्यक्तीच्या डीएनए मध्ये तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे डीएनएचा सिक्वेन्स नाही, न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स जगामध्ये कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीच्या डीएनए मध्ये तुम्हाला दिसणार नाही. या युनिक डीएनएच्या मध्ये असणाऱ्या न्यूक्लिओटाइडचा जो सिक्वेन्स आहे याचा उपयोग करून आपण एखाद्या मुलाचे आई किंवा वडील, जे आपण नाही का डीएनए टेस्ट तुम्ही कधी मूव्हीज मध्ये वगैरे बघितलं असेल, सिरियल्स मध्ये बघितलं असेल, एखादा मुलगा किंवा मुलगी ह्याचे आई किंवा वडील कोण आहेत एक्झॅक्टली हे शोधून काढण्यासाठी डीएनए टेस्ट केली जाते. डीएनए टेस्ट तुम्ही मे बी ऐकलं असेल. सो दॅट डीएनए टेस्ट इज नथिंग बट दिस डीएनए फिंगरप्रिंटिंग. मग त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर जो कोणी म्हणजे हे तर एक झालं की मुलांचे आई वडील आपण एक्झॅक्ट जेनेटिक पेरेंट कोण आहेत ते शोधून काढू शकतो. ऑल्सो दिस डीएनए फिंगरप्रिंटिंग टेक्निक इज युज्ड टू आयडेंटिफाय द क्रिमिनल फ्रॉम एनी क्राईम साईट. सीआयडी बघितले तुम्ही कधी? लहान असताना मी खूप बघायचे आणि मला असं खूप वाटायचं की आपण पण मोठं होऊन असं मस्त सीआयडी इन्स्पेक्टर वगैरे व्हावं, ऑफिसर व्हावं. आणि नाही का ते दया आणि हे सगळे ते असतात. मग त्याच्यामध्ये ते एक डॉक्टर असतात बघा, तर ते डॉक्टर आणि त्यांचं कायम भांडण असायचं काहीतरी असं, आणि मग ते त्या लॅबमध्ये कंटिन्युअसली काम करत असतात. मग ह्यांना जे गुन्हा झालेल्या ठिकाणी जे वेगवेगळे सॅम्पल्स मिळालेले असतात, मग ते रक्ताचे असो, स्किन असो, हेअर असो, काहीही असो, सगळ्या सेल आहे, सेल म्हटलं की डीएनए आला त्याच्यामध्ये. मग त्या ज्या क्राईम साईटवरती मिळालेलं सॅम्पल आहे त्या सॅम्पलमधून डीएनए आयसोलेट केला जातो, त्याच्या कॉपीज बनवल्या जातात आणि त्याचं एक स्लाइड सारखं आपण म्हणू किंवा एक स्ट्रक्चर मी दाखवणार आहे तुम्हाला पुढं. तसं एक डीएनए जो आयसोलेट असून त्याचं एक झेरॉक्स जसं काढतो आपण, तर तशा पद्धतीचं एक स्ट्रक्चर डेव्हलप केलं जातं. आणि मग तो डीएनए आपला जो क्राईम साईटवरती मिळालेला आहे तो आपण आयसोलेट केला. आता जे सस्पेक्टेड लोक आहेत नाही का, त्यांना संशय असतो कोण केला असेल, कोण असेल, कोण असेल. मग हळूच जे सस्पेक्टेड लोक असतात त्यांच्या मग आयदर स्किन असेल किंवा अगेन ब्लड असेल, कशाचाही सॅम्पल मिळतोय का ते बघतात. आणि मग त्या मिळालेल्या सॅम्पलमधूनही अशाच पद्धतीनं डीएनए आयसोलेट केला जातो आणि मग तो डीएनए मॅच केला जातो विथ द डीएनए
विच इज प्रेझेंट इन द जे क्राईम साईट वरती जो आहे तो. सो इथं जसं दिसतंय तुम्हाला, हा जो डीएनए सॅम्पल घेतलाय, हा डीएनए त्याचं रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स म्हणजे जो रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स असे स्पेसिफिक केमिकल असतात की ज्यांच्या सहाय्याने डीएनएला आपण कट करू शकतो. ते कट केल्यानंतर इलेक्ट्रोफोरेसिस नावाची टेक्निक यूज केलेली आहे आणि मग ते डीएनएचे जे फ्रॅगमेंट्स आहेत ते आयसोलेट केले, ते मेम्ब्रेनमध्ये ट्रान्सफर केले, त्यानंतर इन्क्युबेशन केलं आणि मग जसा इथं दाखवलं ना एक्सरे, तशा पद्धतीचे एक्सरेज आपल्याला मिळाले. आता हा आहे क्राईम सीन वरती मिळालेला डीएनएचा सॅम्पल. आता इथं जसं हे दिसतं हे आहेत त्या स्पेसिफिक जीनचे पोझिशन्स. आता इथं सस्पेक्ट 1, सस्पेक्ट 2 आणि सस्पेक्ट 3 हे 3 सस्पेक्ट्स आहेत. तुम्ही मला कमेंट करून सांगायचं ह्या 3 सस्पेक्ट पैकी 1, 2, 3 पैकी कोण क्रिमिनल असणार इन धिस केस. मी सांगणार नाही तुम्हाला, ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं. सो 1 आहे का 2 आहे का 3 आहे आणि ते तुम्ही कशावरून सांगितलं. मी तर सांगू शकते पण तुम्ही मला सांगा, थोडंसं तुमचं बघूयात आपण माइंड कसं चालतंय. सो ह्या पद्धतीनं आयदर आपण एखाद्या मुलाचे किंवा मुलीचे आई किंवा वडील शोधून काढू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस टेक्निक, और क्रिमिनल शोधून काढू शकतो. सो जेव्हा तुम्हाला डीएनए फिंगरप्रिंटिंग वरती नोट विचारली जाईल तुम्ही हे सगळं लिहाल, राईट. मग आता इथे हे ऍक्च्युली माझ्या नोट्स मधला पार्ट आहे जो मी माझ्या क्लासच्या मुलांना देते. क्लास माहिती आहेत ना तुम्हाला, आपले क्लास ऑनलाईन चालू असतात, तर त्या क्लासमध्ये मी हे रोज लाईव्ह लेक्चर्सच्या थ्रू, झूमच्या थ्रू लेक्चर्स घेत असते. आणि येस, तुम्हाला जर जॉईन करायचे असतील तर तुम्ही मला कमेंट करा किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मे बी तुम्ही ग्रुप जॉईन केले असतील आपले, तर ग्रुपमधून मला कसंही तुम्ही विचारू शकता. आणि 9th 10th तुम्ही दोनही वर्षांसाठी ऍडमिशन घेऊ शकता आपल्या क्लासमध्ये, राईट. सो आपण डेली लाईव्ह क्लासेस थ्रू कनेक्ट होऊ शकतो. सो इथे ह्या क्लासमधल्याच नोट्स आहेत ऍक्च्युली. सो इन दिस मेथड द जीनोम इज आयडेंटिफाईड. आता जीनोम म्हणजे काय असतो, आजच्या न्यूजपेपरमध्येच बघा, मराठीमध्ये सकाळ पेपरमध्ये आय थिंक असेल, तर ह्या ह्युमन जीनोम प्रोजेक्ट वरतीच एक लेख आलेला आहे. जर पॉसिबल झालं तर तुम्ही बघू शकता, वाचू शकता, मराठीतून दिलेलं आहे ते, की हेच सगळं जे आपण 9th मध्ये शिकलो ते थोडंसं डिटेल त्यांनी सांगितलेलं आहे. सो हे जीनोम म्हणजे काय, आपल्यामध्ये असणारा कम्प्लीट जीनचा सिक्वेन्स. आणि हे आयडेंटिफाय केल्यानंतर इट इज युजफुल फॉर आयडेंटिफाय ऍक्च्युअल क्रिमिनल अँड मदर और फादर ऑफ अ चाइल्ड. कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे वगैरे, ठीक आहे. इट इन्क्वायर टेस्टिंग ऑफ मेनी सॅम्पल्स इन ऑर्डर टू फाइंड आउट द क्रिमिनल, आणि इन्फॉर्मेशन इज केप्ट प्रायव्हेट वगैरे, हे सगळं डीएनए फिंगरप्रिंटिंग मध्ये तुम्ही शॉर्ट मध्ये सांगू शकता. आणि ही त्याची डायग्राम काय काढायची गरज नाही, हे तर तुम्हाला मी समजण्यासाठी दाखवलंय. सो हे आलं लक्षात, डीएनए फिंगरप्रिंटिंग. त्यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे ह्युमन जीनोम प्रोजेक्ट. आता जीनोम म्हणजे जसं मी तुम्हाला आता सांगितलं, आपल्या बॉडीमध्ये जो पूर्ण लेंथ ऑफ क्रोमोझोम, आपल्या प्रत्येक सेलमध्ये जे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये डीएनए आहे, डीएनए मध्ये क्रोमोझोम्स आहेत, आणि हे जो पूर्ण लेंथ आहे ह्या डीएनएची, तर त्याच्यामध्ये जीन्सचे वेगवेगळे सिक्वेन्स आहेत. प्रत्येक सिक्वेन्स ऑफ जीन इज रिस्पॉन्सिबल फॉर स्पेसिफिक कॅरेक्टर. मग आता माझ्यामध्ये जो जीनचा सिक्वेन्स आहे तो तुमच्यामध्ये नाही, दुसऱ्यामध्ये नाही, दुसऱ्यामध्ये नाही. मग असं ह्युमन जीनोम म्हणजे काय, तर आपल्यामध्ये एक्झिस्ट करणाऱ्या सगळ्या कॅरेक्टर्ससाठी चे जीनचा सिक्वेन्स आयडेंटिफाय करणं म्हणजे ह्युमन जीनोम प्रोजेक्ट. म्हणजेच बघा, तुम्ही भारतामधली माणसं आपण इझिली ओळखू शकतो. त्यात पण बघा, कोकणातली माणसं आपण ओळखू शकतो, राजस्थानी, बिहारी किंवा इकडे मेघालया वगैरे त्या भागात राहणारी माणसं ओळखू शकतो, US UK मध्ये राहणारी माणसं ओळखू शकतो, आफ्रिकेमधली राहणारी माणसं ओळखू शकतो. का ओळखू शकतो? बिकॉज त्यांच्या स्ट्रक्चर फिजिकल वेगळं आहे, त्यांची राहणीमान, त्यांची भाषा सगळं वेगळं वेगळं आहे, होय की नाही. मग त्यांचं स्पेसिफिक जे बॉडी स्ट्रक्चर आहे विच इज डिसाइडेड बाय नथिंग बट द जीन्स विच आर प्रेझेंट इन देअर बॉडी. तर मग हे बॉडी स्ट्रक्चरसाठी कोणते जीन्स येते का लक्षात, ह्या रंगासाठी कोणते जीन, ह्या उंचीसाठी कोणते जीन, स्पेसिफिक जेनेटिक डिसऑर्डर असेल तर मग जीनचा सिक्वेन्स कोणता, हे सगळं सायंटिस्टनी शोधून काढलंय. कसं ते आजच्या त्या लेखामध्ये मी जसं म्हणलं, तुम्ही नक्की वाचा आवर्जून, छान. मी ऍक्च्युली इथे दाखवणार होते पण ते थोडं मला मिळालं नाही, मी म्हटलं जाऊ देत, तुम्ही वाचून घ्यालच ते नंतर. आता ह्या ह्युमन जीनोम प्रोजेक्ट बद्दल जेव्हा तुम्हाला नोट विचारली जाते, तुम्ही हे सांगाल की 1990 मध्ये हा
प्रोजेक्ट इनिशिएट केलेला होता बाय ऑल द जेनेटिसिस्ट ऑफ द वर्ल्ड. हा कोणी हे कोऑर्डिनेट केलेला होता? सेलेरा जिनोमिक कॉर्पोरेशन. त्यानंतर युनायटेड स्टेट्स, इंटरनॅशनल पार्टनर्स इन द युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, जपान, इंडिया, चायना, ह्या सगळ्या देशांच्या मधले वेगवेगळे युनिव्हर्सिटीज, वेगवेगळे एक्सपर्टीज या ह्युमन जिनोम प्रोजेक्टचा पार्ट होते. आणि कंप्लीट कधी झाला? जून 2000 मध्ये. 1 मार्कासाठी हे लक्षात ठेवायचं. सुरू कधी झाला, संपला कधी. आता हे कम्प्लिशनचं इयर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळं दिसेल. काही ठिकाणी 2003 पण सांगितलेलं आहे, काही मध्ये 2002 सांगितलेलं आहे. आपल्याला पुस्तकात 2000 दिले, आपण 2000 लिहायचं. त्यानंतर अकॉर्डिंग टू द स्टडी नंबर ऑफ जीन्स किती आहेत हे पण 1 मार्कासाठी लक्षात ठेवायचं. इज अबाउट 20,000 to 30,000. आपल्या नंबर ऑफ जीन्स इन द जीनोम हे किती आहेत? एवढंच सांगायचं आहे तुम्हाला. ह्याच्यामध्ये अजून थोडीशी माहिती आहे. ह्याचे एम काय आहेत, कशासाठी एवढा सगळा खटाटोप करायचा? ऑब्व्हियसली जेव्हा एखादा, समजा मला एखादा रेअर असा जेनेटिक डिसऑर्डर आहे एखाद्या व्यक्तीला, आता तो रेअर असा जेनेटिक डिसऑर्डर कशामुळे नक्की आहे हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा वी आर एबल टू त्याच्यावरती ट्रीटमेंट करू शकतो ना. आता हे कॅन्सर सारख्या डिसिजेस वरती आपण जे ट्रीटमेंट देतो आहोत किंवा वेगवेगळे जेनेटिक डिसऑर्डर्स होऊ नये ह्यासाठी आपण जे प्रिकॉशन्स घेतो, हे सगळं ह्या ह्युमन जिनोम प्रोजेक्टमुळे पॉसिबल झालंय. राईट. सो पहिलं त्याचं एम काय आहे? मॅपिंग द एंटायर ह्युमन जिनोम विथ द लेवल ऑफ न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स. ऑब्व्हियसली हे डोक्यातच ठेवा. ATGCचा जो सिक्वेन्स असतो आपल्यामधला, दॅट इज नथिंग बट न्यूक्लिओटाइड, आणि तो जीन आहे आपला. आणि त्या सगळ्या जीनचा एकत्र हे प्लस जीन, स्किनसाठीचे जीन, डोळ्यासाठी जीन्स, उंचीसाठी जीन, हे सगळे जीन्स इज इक्वल टू जिनोम. प्लस करत गेल्यानंतर थोडक्यात डिसीज कॉझिंग जीन्स कोणते आहेत आणि मग त्यांचे ट्रीटमेंट करण्यासाठी. सो हा झाला नेक्स्ट पार्ट, दॅट इज ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. सो दिस वॉज ऑल अबाउट टुडेज पॉइंट. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय, थँक्यू, ऑल द बेस्ट.